बुवाने खूप अप्रतिम गजल सादर केलाय. थोडंफार बोलले, चांगला विषय मांडलाय बुवाने. मी पण बोलण्याचा प्रयत्न करेन, जेवढं बोलले तेवढं क्रॉस करेन, कारण त्याच्यात बोलायची हिंमत नाही झाली. तो म्हणता मुंबईतलो धगधगतो निकारो बावलो. अरे तू घाबरलास, मला लक्षात ठेव. तुका रुपवळीत 5 मिनिटं बोलले तर तुका पुरे होता म्हणून तू घाबरलास. आज लक्षात घे, आज यो निखारो कधी बुजणारो नाही, लक्षात ठेव. तुझी हिंमत नाही झाली. आज ओळख, स्वतः आत्मपरीक्षण कर, तुझी बोलायची हिंमत नाही झाली ती. ऐसर मोठे मला सांगा नको. तुझ्याकडे भजन ना तर भजन तुझ्याकडे ठेव, कळला? अरे तुका ऑर्केस्ट्रा करूचो लागलो, तुका बारी येतात लिंक नाही लागली माका बोलायची, लक्षात घे. तुका ऑर्केस्ट्रा करू लागलो. अरे काय ताचा युट्यूबला पण ऑर्केस्ट्रा करूचो लागलो, सलग तू गाणी मारत गेलस. आणि नंतर एक तुका विषय गावलो, तू गजल, त्याच्यावरती तू बोलत. बाकी तू काय नाही करू, ऑर्केस्ट्रा किंग फक्त तू. नुसती गाणी म्हणायची. अरे पंचरत्नांचा वारसा आपण बोलतो ना, पंचरत्नांनी कधी ऑर्केस्ट्रा नाही करू. समाज प्रबोधन केल्याने त्यांनी. नुसती गाणी म्हटलं म्हणजे भजन नाही, लक्षात घे. सांगता 45 बुवांची शाळा. पहिला विचार, आम्ही स्वतः बारी बघितलेले डोकरे बुवा, हरियाण बुवांची बारी आम्ही स्वतः बघितलेले कसे बारी करतात ते. तू हे येऊन शाळा बिळा कोणाची सांगू नको, हे शाळा आम्ही लय बघले. खूप छान सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. मी गजर घेतोय आणि सुरुवात करतोय. तो म्हणता न बोलता बारी कर. अरे करू शकतोय बारी, लक्षात घे. तू पेटा बोय म्हणून मी मनात बोललेलं, लक्षात घे. म्हणता 5 बुवा काय तर करून घे माझा. चाल. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोराई परस्त्रीला माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा साहित्य गाण्याची बोटं छाटली गेली बुवा शिवाजी महाराजांनी, तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण सैरावैरा पळत शाहिस्ते खानाकडे आली आणि शाहिस्ते खानाला म्हणाली, अरे भाई गजब हो गया, गजब हो गया. ओ शिवा मेरी बेटी को लेके चला गया है. ओ शिवा मेरी बेटी को लेके चला गया है. तेव्हा शाहिस्ते खानाने काय सांगितलं, अरे पगली चुप बैठ. वो शिवा है, वो किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, पर वो किसी औरत या लड़की पे कभी हाथ नहीं डाल सकता. वो अपना छत्रपती शिवाजी महाराज है. अरे एवढा विश्वास त्या रावणाक सुद्धा होतो रामावरती. जेव्हा मेघनाथाचा हात रामान उडवला ना आपल्या बाणाने, आणि तो हात पडान अंगणात गेलो. कोणाच्या? लक्ष्मणाने जेव्हा हात उडवलाय तेव्हा तो जाऊन अंगणात गेलो. अरे छोटी छोटी शहरों में बड़ी बड़ी बातें. आणि हा जा 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 हात जाऊन तिच्या अंगणात पडला त्याच्या बायकोच्या. आणि तो हात, त्या बायकोने सांगितलं की तो हात तुला कोणी, तो हात तुझा कोणी उडवला. तेव्हा सांगितले की तुझ्या माहेरच्यांनी घात केला. ती तशीच जाऊन रावणाकडे गेली आणि म्हणाली की ज्यांनी माझ्या नवऱ्याचा हात उडवलाय त्याचा मला बदला घ्यायचा आहे. रावणाने तशीच सांगितलं, जा तुला काय करायचंय ते कर. पण जी मधली पिल्लावळ असताना घरात, रावणाच्या घरातली मधली पिल्लावळ, ती काय म्हणाली रावणात, अरे तू सीतेक पळून आणलंस. रावणात तू सीतेक पळून आणलंस, पण ही तुझी सून आता जाता त्याच्याकडे. जर रामाने काय केलं तर काय करतलं. तर तेव्हा
तो रावण बोललो, तो राम आहे. तो कधीच कोणत्या परिस्थितीला कधी वाईट नजरे बघणार नाही. तो राम आहे. कारण तो रामाचा वेश करून रावण त्या सीतामाईला धरायला गेलेला, तर त्याच्या मनात तो कधी विचार नाही आला, त्या सीतामाई बद्दल काहीतरी वेगळा विचार नाही आला. तो राम आहे बुवा. म्हणून काय सांगतोय बघा, माया चालीवरती गजर आहे. तो मगाशी माका बोललो पैशावरून, आणि स्टार्टिंगला तो बोललो की फुकट बारी करेत, म्हणजे अशी लोक दोन्ही साईडून बोलणारे, दचो मा करणारे. म्हणून तो कुंभकर्ण 6 महिने झोपी गेलो. ब्रह्मदेवाची पूजा करून त्या ब्रह्मदेवाक त्यांना प्रसन्न करून घेतले, आणि ब्रह्मदेवाकडे तो वरदान मागणार. कारण इंद्राक माहिती होता कुंभकर्णाक ब्रह्मदेव प्रसन्न झाले, 100% आपली इंद्रासन जाणार माझा, या 100% माहिती होता. म्हणून इंद्रा सरस्वती मातेक सांगले, माते तू काहीतरी कर. तेव्हा कुंभकर्ण इंद्रासन मागणार, तेवढ्या ती सरस्वती जाऊन त्याच्या जिभेवरती बसली, आणि कुंभकर्ण 6 महिने झोपी गेलो. म्हणून धची मा करणारी अशी लोक आहेत. भजनाच्या माध्यमातून त्यांना काय नाही, नुसतं ऑर्केस्ट्रा दिलाय, नवीन जुनी गाणी मी पण म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तो काय बोला करत नाही, हिंमत नाही. आणि खरोखरच आज एक दुःखद घटना घडली. आपल्या भजन क्षेत्रातील एक अनमोल हिरा कैलासवासी ज्ञानू मरगज बुवा यांचं अल्पशा आजाराने आजच दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. गाण्याला सुरुवात करतो. गावाचं नंतर घेऊया. आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. तू बघतोय चांगला, तू बघतोय चांगला. आताच हल्ली शिमग्यात फेमस झालेला गाणा, पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्यात ढोलपल्ली गाणे होणार. प्रशांत जेठे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळकृष्ण आचरेकर यांच्या स्मरणार्थ आचरेकर डेकोरेटर्स यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक, 100 रुपयाचा पारितोषिक मिळालं. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा बाळगाव आई पावणाई तू पावा, हा ओंबळगाव आई पावणाई तू पावा, हा ओंबळगाव आई पावणाई तू पावा. डबल बारीचा सांभाळ असला, ही दुर्गा माते
त्रेता गेला, द्वापार गेला आणि आता हे कलियुग. आणि या कलियुगात काय होत आहे? बालपण गेलं, गोट्या घेण्यात, तारुण्य पण आपलीच मोठेपणा करण्यात, नाक्यावरती उभं राहण्यात, पोरी बघण्यात. आणि म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा तोंडात दात नसतात, तेव्हा पण राम राम करायला जातो. पण तो देव कशाला येतोय जवळ? जर आपल्याला हे तारुण्य पण मिळालंय तर आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे, आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण आजकाल काय, आई वडिलांनीच आपल्या पोरांचे लाड करूचे ठरवलेले आहेत. म्हणून बाप पोरगो दारू पिता आणि बापाक वय पण नसताना बापाक खांदो देऊचो लागता आपल्या पोरांका. जवानी होऊच्या आधी तो मरता दारू पिऊन तू रात्री फाटाल. म्हणून काय सांगताय बघा, आला कलियुगाचा फेरा, चौकडीचा राजा रावण, त्या सीतेला सुद्धा कळलं आपल्या रामाचं महत्व. मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीतामाईला झाला आणि अख्खी लंका सोन्याची असताना प्रभू रामांचं महत्व त्या लंकेत गेल्यावरती कळला. तो राम, पण त्या रावणाची सुद्धा अशीच माती झाली गर्वात. हे का पण तसंच गर्व झालेलो. हे का चांगदेव वाघावर बसायचे म्हणून हे पण गेलो देवगडच्या बाजारात आणि भाड्यानं वाघ आणला. या भाड्यानं वाघ आणला. वाघार वाघ चलता त्या देवगडच्या बाजारातून कातवनात दिलो आणि माझ्यासारखे विरोधक होते तर. आणि ते विरोधक बोलले, बाई त्या कुत्र्या घेऊन काय चाललं? भाड्यानं वाघ घेतल्या ना. ते विरोधक बोलले तर काय, बाई त्या कुत्र्या घेऊन काय चाललं? यो मोठो भजन करणारो गर्वान माजलेलो, बसलाय तो कुत्रो नाया वाघा वाघ. शान्या जोईला तू गपरव, आम्ही त्या वाघाक विचारतो त्या कुत्र्याक घेऊन काय चाललंस? ती तुझी गत लक्षात घे. तू काय बोलूची हिंमत नाही झाली माझ्यात. अरे बोल ना तू, नंतर कधीतरी भेटशील. किती बोललो तर बोल. चल त्याला 7 गुंडांची होती. गुंडांबरोबर तो राहायचा. पण जेव्हा त्याला नारदाने राम राम असा मंत्र दिला, वाल्या कोळी पापी असूनही नामाने तरला. सर्व त्या पापी त्याची नष्ट झाली आणि राम जन्माअगोदर साऱ्या जगाला वंदनीय झाला. तो कोणता राम? तर तो आत्माराम बुवा. आणि हा राम आहे तो बुवा आपल्या देहामध्ये आहे. तो प्रत्येकाच्या देहामध्ये वास करतो. आणि जर त्या रामाची भेट व्हायची असेल ना बुवा, तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. नुसतं भजन झाला म्हणजे ना, त्या भजनाच्या माध्यमातून देऊ कया. नुसतं गर्वान मारल्यासारखं करू नकोस. म्हणून काय सांगतोय बघ,
खरोखरच पंचरत्नांनी द्यायचा प्रयत्न दिलाय आम्हाला, पण बुवा ऑर्केस्ट्रा वगैरे भजनाच्या माध्यमातून नको. अरे मी पण करू शकलो असते ना ऑर्केस्ट्रा, आमका नाही काय गाणी. पंचरत्नांची आठवण घेतोय, चंद्रकांत कदम गाणं घेतोय. वृद्धपणी आली करा शरीर कापे थरथरा. वृद्धपणी आली करा शरीर कापे थरथरा. आयुष्य गेले आयुष्य भजन नोवे रे फॅशन भजन नोवे रे फॅशन भजन पाटील बुवा पंढरीच्या वळवंटात खेळ विजेचा कोपकर बुवा दक्षिणा घातली फक्त आईच्या भोवती कार्तिकी हरणा वैद जिंकला गणपती
तोपर्यंत कुठेतरी वारसा जपण्याचा प्रयत्न करतोय. नम्रता परब तिच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिनामाचा भगवा झेंडा पंचरत्नांनी तो हात झालेली उंबळगाववरती गजर मांडण्याचा प्रयत्न करतोय. काजरवाडीमध्ये जेव्हा पहिली बारी झाली तेव्हा तो त्याला परत एकदा मांडण्याचा प्रयत्न करतोय. आई नदीच्या किनारी वसला वसला आई नदीच्या किनारी वसला निसर्गरम्य गाव अभिमानाने तुम्हा सांगतो उंबळगावचं.
बाजूला ठाकरोबा माणकर गावाचे पार करी कौला देवी नवला पावती राधा माझ्यावरी साजऱ्याचा तो जागृत काळा संकट ते निवारी जैन ब्राह्मण काठी तो दांडे टाळ्यावरती गजर घेतो आणि गजराची सांगता करतो. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला